नमस्कार मित्रांनो, घेऊन आलाय तुमच्याकरिता जबरदस्त फोटोशॉप मराठी मास्टर क्लास सिरीज. आणि या सिरीजचा हा आजचा क्लास 3 आणि यामध्ये आपण पाहणार आहे पेज सेटअप, पेज कलर आणि फोटोशॉपमध्ये डॉक्युमेंट कशा प्रकारे इम्पोर्ट करायचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि माझी एक अशी इच्छा आहे की माझे जे मित्र मैत्रीण भाऊ बहीण असतील, जे म्हणजे पैसे वगैरे पे करून कोर्स घेऊ शकत नाही, त्याकरिता मी कशा प्रकारे फ्रीमध्ये त्यांना चांगल्या क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करू शकतो. म्हणूनच मी तुमच्याकरिता सिरीज चालू केलेली आहे. जशा प्रकारे मी तुमच्याकरिता मेहनत घेत आहे, त्याच प्रकारे तुमचं एक काम आहे की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या आपल्या मेन टॉपिकला म्हणजे क्लास 3 ला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पेज सेटअप म्हणजे सिंपलमध्ये पेजची साईज, त्याचं ओरिएंटेशन, वर्किंग एरिया यालाच आपण पेज सेटअप म्हणत असतो. म्हणून कधी डिझाईन तयार करण्या अगोदर त्याची प्रॉपर साईज घेऊन घ्यायची, कारण प्रत्येक डिझाईनची साईज वेगवेगळी असते. तसं सोशल मीडिया पोस्ट झालं, अजून प्रिंटिंग डिझाईन, बुकलेट याची प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. तर समजा आता तुम्ही काय केलं, एक पेज क्रिएट केलं आणि पेज क्रिएट केल्यानंतर तुम्ही समजा त्याला काय केलं, झूम इन केलं किंवा झूम आउट केलं. आता या पेजला तुम्हाला फिट करायचं असेल तर कंट्रोल+0 प्रेस करून आपण अशा प्रकारे त्या पेजला फिट करू शकतो. काय करायचं, कंट्रोल+0 प्रेस करून फिट करता येतो. आता काय करता, जेव्हा मी स्क्रोल व्हीलच्या सहाऱ्याने पेजला स्क्रोल अप करत आहे आणि स्क्रोल डाऊन करत आहे, तेव्हा तुम्हाला दिसत आहे की जे पेज आहे ते अशा प्रकारे झूम इन झूम आउट होत आहे. याकरिता आपल्याला एक सेटिंग करावी लागेल. तर काय करायचं, एडिटवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला प्रेफरन्स एक ऑप्शन खाली मिळून जाईल, पण इथे तुम्हाला शो होत नाही, कारण ते ऑप्शन थोडं खाली आहे. त्याकरिता तुम्ही जर स्क्रोल व्हीलने जर डाऊन केलं तर तुम्हाला ते ऑप्शन मिळणार नाही. त्याकरिता ट्रायंगलवरती क्लिक करायचं 2-3 वेळा, ते ऑप्शन इकडे आपल्याला मिळून जाईल. प्रेफरन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे जनरलवरती क्लिक करायचं आणि जनरलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टूल्स एक ऑप्शन मिळून जाईल. यावरती क्लिक करून झूम विथ स्क्रोल व्हील या ऑप्शनवरती काय करायचं, अशा प्रकारे टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे ऑन करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही या पेजला अशा प्रकारे स्क्रोल व्हीलच्या सहाऱ्याने स्क्रोल अप कराल, स्क्रोल डाऊन कराल, तर ते पेज तुमचं झूम इन झूम आउट होईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पेजचे कलर पाहिजे, म्हणजे पेज कलर कशा प्रकारे सेट केला जातो. इथे तुम्हाला टूलबारमध्ये खाली एक 2 ऑप्शन दिसत आहे. वरचा एक ब्लॅक कलर दिसत आहे, तो आपल्याला फोरग्राऊंड कलर आहे आणि खालचा तो आहे बॅकग्राऊंड कलर म्हणजे बीजी कलर. आता या पेजला आपण काय दिला आहे, व्हाईट कलर दिला आहे. म्हणजे जेव्हा आपण नवीन डॉक्युमेंट क्रिएट करतो, समजा मी इथे नवीन डॉक्युमेंट क्रिएट केला, तेव्हाच आपण काय करत असतो, बॅकग्राऊंडमध्ये व्हाईट कलर देऊन देत असतो. पण समजा तुम्हाला पेजचा कलर चेंज करायचा असेल, तर ॲज अ बिगिनर म्हणून आपण काय करेल, इथे रेक्टँगल टूलवरती क्लिक करून अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करेल आणि त्यामध्ये तो कलर जो आहे तो आपण त्यामध्ये ॲड करेल. पण अशा प्रकारे काही करायचं नाही. मी तुम्हाला एक सिंपल त्याविषयी शॉर्टकट सांगणार आहे. आता समजा मला काय करायचं आहे, एक यामध्ये दुसरा कलर ब्लॅक कलर फिल करायचा आहे. तर काय करायचं, इथे काय करायचं आहे, वरच्या किंवा खालच्या व्हाईटमध्ये आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये किंवा फोरग्राऊंडमध्ये एक कलर ॲड करून घ्यायचा. समजा मी आता काय केलं, इथे फोरग्राऊंडमध्ये रेड कलर ॲड करून घेतला. आता मला काय करायचं आहे, या पेजवरती तो कलर ॲड करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, अल्टर+डिलीट करून अशा प्रकारे आपण त्यामध्ये पेजमध्ये फोरग्राऊंड कलर फिल करू शकतो. आता फोरग्राऊंड म्हणजे काय आणि बॅकग्राऊंड म्हणजे काय हे अगोदर सांगून देतो, त्यानंतर मी तुम्हाला हे परत एक्सप्लेन करतो. आता हा रेड कलर म्हणजे फोरग्राऊंड आणि त्याच्या खालचं तुम्हाला दिसत आहे व्हाईट कलर, हा म्हणजे बॅकग्राऊंड. आता हे कलर फक्त इथे 2च राहणार नाही, आपण हे कलर चेंज पण करू शकतो. आता फोरग्राऊंड म्हणजे जो आपण टेक्स्टमध्ये, शेपमध्ये कलर वापरतो, ते आपले फोरग्राऊंड असतात आणि बॅकग्राऊंड आपण स्पेशल कमांडसाठी वापरता येतात. समजा आता काय केलं आहे, मी या फोरग्राऊंडचा कलर मला बॅकग्राऊंडमध्ये ॲड करायचा आहे, या पेजवरती ॲड करायचा आहे. तर मी काय करेल, तुम्ही कोणत्याही यामधला ऑप्शन घेऊ शकता. त्या प्रत्येकासाठी एक शॉर्टकट की दिली राहते. आता मी काय करतो आहे, व्हाईटवरती क्लिक करतो आणि एक दुसरा कलर सिलेक्ट करतो. मी अशा प्रकारे हा कलर घेतला, ओके केलं. आता मला काय करायचं, बॅकग्राऊंड कलर या पेजवरती सेट करायचा आहे. तर त्याकरिता कंट्रोल+डिलीट करून तुम्ही अशा प्रकारे तो कलर सेट करू शकता. आणि जर तुम्हाला पेजवरती फोरग्राऊंड कलर घ्यायचा असेल, समजा रेड कलर घ्यायचा असेल, तर तुम्ही त्याकरिता अल्टर+डिलीट प्रेस करायची की ते अशा प्रकारे आपल्याला पेजवरती कलर सेट करता येतो. आता याच फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलरच्यावर आपल्याला आणखी पण छोट्यामध्ये अशीच ऑप्शन दिसत आहे. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करता, काय होतील, ते फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलर हे बाय डिफॉल्ट जे फोटोशॉपमध्ये कलर असतात ब्लॅक अँड व्हाईट, ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. याची शॉर्टकट की डी आहे. समजा मी काय केलं आहे, याचे जे कलर्स आहेत ते चेंज केले. हा रेड घेतला आणि इथे जो बॅकग्राऊंड आहे तो कलर आपण काय केला, इथे अशा प्रकारे चेंज केला. आणि मला काय करायचं आहे, यामध्ये डिफॉल्ट कलर ब्लॅक अँड व्हाईट घ्यायचा आहे. तर तुम्ही डी प्रेस करून अशा प्रकारे त्यामध्ये डिफॉल्ट कलर घेऊ शकता. आणि जर या कलरला तुम्हाला स्विच करायचं असेल, म्हणजे इथे ब्लॅकचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो व्हाईट आहे, त्याचा ब्लॅक करायचा असेल आणि जो फोरग्राऊंड कलर ब्लॅक आहे त्याला व्हाईट करायचा असेल, तर एक ऑप्शन मिळते तुम्हाला ॲरोसारखं. या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, तुम्ही अशा प्रकारे त्या कलरला स्विच करू शकता. याची शॉर्टकट की आहे एक्स. एक्स प्रेस करून अशा प्रकारे आपण त्या कलरला स्विच करू शकतो.
आता जर तुम्हाला कॅनव्हासचा जर कलर चेंज करायचा असेल, हे पेज सोडून हे आपल्याला कॅनव्हास म्हणजे इथे पण काय केलं बाय डिफॉल्ट कलर याचा फोटोशॉपचा कलर घेतलाय. आता माझ्या तोंडामध्ये कोरोडा येत आहे कारण आपण मित्रांनो कोरोडाची सीरीज पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. तुम्ही जर कोरोडा शिकायचं असेल तुम्हाला तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही शिकू शकता. आता काय करायचं यामध्ये मला बॅकग्राऊंडचा म्हणजे कॅनव्हासचा कलर जर चेंज करायचा असेल तर यावरती काय करायचं राईट क्लिक करायचं आणि ते तुम्हाला 2-4 कलर मिळून जातील. त्यामधला एक कलर अशा प्रकारे आपण कोणतेही कलर या कॅनव्हासमध्ये आपण ॲड करू शकतो किंवा कस्टमवरती क्लिक करून तुम्ही कस्टम कलर यामध्ये सिलेक्ट कस्टम कलर ऑप्शनवरती क्लिक करून जो कलर तुम्हाला यामध्ये ॲड करायचा आहे तो आपण यामध्ये देऊ शकतो किंवा डिफॉल्टवरती क्लिक केल्यानंतर जो डिफॉल्ट कलर आहे तो आपण यूज करू. नॉर्मली आपण यामध्ये मी डिफॉल्ट कलर यूज करत असतो आणि तोच थोडा चांगला वाटतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या पेजवरती कलर करू शकतो. आता तुम्हाला फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंडमध्ये मी सांगितलं होतं की फोरग्राऊंड फक्त टेक्स्टवरती शेपवरती आपण वापरतो. आता बॅकग्राऊंड का वापरता येत नाही त्यामागचं कारण सांगतो. कारण बॅकग्राऊंड हा स्पेशल कमांडसाठी वापरता येतो. समजा आता काय केलं मी फोरग्राऊंडमध्ये एक वेगळा कलर दिला. असा एक कलर घेतला कोणताही ऑरेंज कलर घेतला आणि एक मी इथून रेक्टँगल ड्रॉ केला. तसे मी रेक्टँगल ड्रॉ करेल त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल जो आपण इथे फोरग्राऊंडमध्ये कलर घेतला तोच आपल्याला या शेपमध्ये पाहायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त आपण इथूनच याचा शेपचा वगैरे टेक्स्टचा कलर चेंज करू शकतो का? नाही. तर जेव्हा तुम्ही समजा शेपवर क्लिक समजा शेप ड्रॉ केला तर तुम्हाला इथे फिलचं ऑप्शन मिळते. तिथून आपण अशा प्रकारे जो कलर पाहिजे तो पण चेंज करू शकतो. म्हणजेच मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच की फोरग्राऊंडमध्ये आपण जो कलर घेतो तोच तुम्ही डायरेक्ट समजा तेच घेतलं त्यामध्ये तोच कलर फिल झालेला दिसतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पेजचे कलर वगैरे पाहिले. तर आता आपल्याला पाहायचं आहे की कशाप्रकारे आपल्याला फोटोशॉपमध्ये डॉक्युमेंट इम्पोर्ट करता येतो. तर अगोदर काय करतो याला मी बाय डिफॉल्ट करून घेतो आणि पेजचा कलर आपण काय करू कंट्रोल प्लस डिलीट करून व्हाईट करून टाकू. आता यामध्ये आपल्याला इम्पोर्ट करण्याचे 2-3 पर्याय आहे ते पाहू. समजा तुम्हाला या पेजवरती जर एखादा इमेज वगैरे इम्पोर्ट करायचा असेल तर फाईलवरती क्लिक करून तुम्ही पेज एम्बेडेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही काही जे फाईल्स असेल ते तुम्ही इथून इम्पोर्ट करू शकता. समजा मला एक इमेज इम्पोर्ट करायचा आहे तर मी यावरती क्लिक करेल आणि प्लेसवरती क्लिक करून आपण अशा प्रकारे त्यामध्ये याला हे करू शकतो प्लेस करू शकतो म्हणजे इम्पोर्ट करू शकतो. याला थोडं लोडिंग व्हायला वेळ लागते. तर अशा प्रकारे तो इम्पोर्ट झाला आहे. अशा प्रकारे आपण प्लेस इम्बेडेड म्हणजे फाईलवरती क्लिक केलं मी आणि त्यानंतर प्लेस इम्बेडेडमधून तो फोटो आपण इथे इम्पोर्ट करू शकतो. आणि यामधला दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला ड्रॅग ऑन ड्रॉप करून पण आपण यामध्ये इम्पोर्ट करता येतो. त्याकरिता फाईल ओपन करून ठेवायची आणि फाईल तुमची फोल्डर क्रिएट करून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला जो इमेज इम्पोर्ट करायचा असेल त्याला करायचं अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचं आणि त्यानंतर फोटोशॉपमध्ये घेऊन यायचं. अशा प्रकारे फोटोशॉपमध्ये घेऊन यायचं अशा प्रकारे सोडून द्यायचं इथे होल्ड करून सोडून द्यायचं. अशा प्रकारे आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो. हे 2 स्टेपनं आपण काय करू शकतो फोटोला इम्पोर्ट करू शकतो. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला स्पेशल डॉक्युमेंट ओपन करायचं असेल आता हे केलं आपण एक डॉक्युमेंट क्रिएट केला आणि यामध्ये इमेज इम्पोर्ट केला. पण तुम्हाला जर स्पेशली न्यू डॉक्युमेंटमध्ये ओपन करायचं असेल तर फाईलवरती क्लिक करून ओपनमधून आपण त्याला स्पेशली ओपन करू शकतो आणि त्यावरती एडिटिंग करू शकतो. अशा प्रकारे मी काय केलं ओपनवरती क्लिक करून एक इमेज इम्पोर्ट केला आणि यावरती जे मला काही चेंजेस करायचे असेल एडिटिंग करायचे असेल ते मी करू शकतो. आता सपोज तुम्ही या काय केलं इमेजला एडिट केला आहे आणि हा इमेज आपल्याला काय करायचं आहे या फाईलमध्ये घ्यायचा आहे. तर त्याकरिता काय करायचं या इमेजला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे त्या फाईलवरती म्हणजे डॉक्युमेंटवरती घेऊन जायचं आणि त्या फाईलमध्ये अशा प्रकारे आपल्याला ड्रॉप करून इम्पोर्ट करता येतं. हा पण आपण पर्याय यूज करून या फाईलमध्ये जे आपण वर्क करत आहे त्यामध्ये आपल्याला याला सेपरेट करता येते यावरती चेंजेस करता येते आणि त्यानंतर यालाच अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ड्रॉप करता येतो. आणि याची शॉर्टकट की आहे मित्रांनो जर तुम्हाला सेपरेटली ओपन करायचं असेल तर कंट्रोल ओ प्रेस करून पण तुम्ही याला ओपन करू शकता. आणि आणखी पण तुम्हाला सांगतो जसं आपण प्लेस इम्बेडेड म्हणजे डॉक्युमेंटमध्ये इम्पोर्ट कसं करतो ड्रॅग अँड ड्रॉप करून तशा प्रकारे तुम्ही फाईलवरती जाऊ शकता आणि त्यानंतर याला अशा प्रकारे ड्रॅग करून फोटोशॉपमध्ये घेऊन यायचं आणि याला जर तुम्हाला सेपरेट फाईलमध्ये ओपन करायचं असेल तर इथे वरती घेऊन यायचं आहे बारमध्ये सोडून द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला याला सेपरेट फाईलमध्ये म्हणजे न्यू डॉक्युमेंट म्हणून ओपन करता येते. बाकी तुम्हाला मी सांगितलंच आहे की कशाप्रकारे आपण याला या डॉक्युमेंटमध्ये ॲड करू शकतो. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेअर पाहणार आहे आणि लेअर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असतो. म्हणजे जर तुम्ही लेअर समजल्या तर तुम्ही समजू शकता की 50% पार्ट तुम्ही फोटोशॉपमधला समजला. म्हणून सिक्वेन्शियली पूर्ण सिरीज बघा. तुम्हाला नक्कीच फोटोशॉपमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे वर्क करू शकता म्हणजे शिकू शकता. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.